पहिला दिवस सेवेचा असेल की मग नामपर सेवा घेतली जाते. दुसऱ्या दिवशी सेवा असेल तर भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग लागतो. तिसऱ्या दिवशी संतांचं वर्णन करणारा अभंग लागतो. चौथ्या दिवशी संतांच्या स्थितीचं वर्णन करणारा अभंग लागतो. पाचव्या दिवशी ज्ञान भक्ती वैराग्य सांगणारा अभंग असावा. सहाव्या दिवशी उपदेशपर प्रकरणातील अभंग असतो. सातवा दिवस म्हणजे आजचा हा मागणीचा दिवस असतो आणि उद्याचा दिवस तो भगवंताच्या लीलेचा म्हणून काल्याचा दिवस असतो. अशी ही दिवस सर्व वारकरी संप्रदायामध्ये पूर्व परंपरा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहे. लिखित स्वरूपाचा जरी नसला पण परंपरा संबंधाने असा निर्णय आहे की सातव्या दिवशी जागराची सेवा ही मागणी पर. का? कारण पहिल्या दिवसापासून तो 6 दिवसापर्यंत जो परमार्थ आपण केला, जी साधना आपल्याकडून घडली, जो अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण झाला, त्याच्या बदल्यामध्ये भगवंताकडे काहीतरी मागण्याचा दिवस म्हणजे आजचा जागराचा दिवस. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे हे अनपेक्ष असतात. अनपेक्ष शुचिर्दक्षो उदासीनो गतव्यथा. गीता भगवती संत महात्म्याचं वर्णन करत असताना अनपेक्ष, कुठल्याही प्रकारची अपेक्षा ज्यांना नाही असं अनपेक्ष जीवन म्हणजे संतांचं जीवन म्हटले गेले. त्यांनी त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यांनी शिल्लक ठेवलेली नसते. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. पावलो पाहिजे ना. इच्छा केली ते पावलो. म्हणून कृतकृत्य, जे कृत्य होतं, करणी होतं ते कृतम झालं, पूर्ण झालं. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. मनामध्ये जी इच्छा होती, जी भावना होती ती परिपूर्ण झाली. आता कुठल्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहिली नाही. बस वासना निमाली समूळ जयाची. त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा वासना शिल्लक राहिलेली नसते. जयाची आठाई पांडवा, अपेक्षे नाही, आक्षेपे नाही बरं का, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे आसने. ज्ञानोबराय वर्णन करतात की ज्यांच्या आसन्याने सुखाला सुख होतं म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते. आम्ही शिकत असताना आळंदीमध्ये निळोबराय धर्मशाळेच्या पाठीमागे मोकळी जागा होती आणि तिथं कुटिया बांधलेल्या होत्या. त्या कुटियाला एका कुटियाच्या दरवाज्यावरती नावच दिलेलं होतं, निराशानंद कुटीर. म्हटलं निराशा झाल्यानंतर कुठं आनंद असतो का? मग सहजच त्या महात्म्याला जेव्हा विचारलं, म्हटले महाराज तुम्ही निराशा आनंद कुटी नाव का बरं दिलं? निराशा कुठे आनंदाची असते का? आशा पूर्ण झाली की मग त्या ठिकाणी निराशा नसते. पण तुम्ही निराशानंद हे कुटियाला नाव कसं काय दिलं? त्यांनी सांगितलं असं आहे, आशा निर्माण झाली की समाधान नसते. ज्या ज्या वेळेस, ज्या ज्या क्षणी, ज्या ज्या स्थली, ज्या ज्या काली अंतःकरणामध्ये आशा निर्माण झालेली असते त्या त्या वेळेस चित्ताचं असमाधान निर्माण झालेलं असते. म्हणजे चित्तवृत्ती ही चंचल झालेली असते. आत्मस्वरूप आनंदाचं भान चंचल चित्तामध्ये कधी होत नाही. आणि चित्ताला चंचल करणारं महत्वाचं कारण जर काय असेल तर ती आशा. विठला विठला तुमची आमची गोष्ट सोडून द्या.
आपण आशावादी आहोत का नाही आहेत याचा भाग इथं आता पाहायचा नाही. अहो स्वतः भगवान परमात्म्याला जर आशा निर्माण झाली तर त्याला देखील न्यूनता प्राप्त होते, कमीपणा प्राप्त होतो. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्वाले तयाशी. त्याला आशा निर्माण झाली आणि म्हणून 3 पावलं भूमिदान मागण्याकरता कोणाच्या दारात जावं लागलं? बळीच्या दारात. मग एवढा मोठा परमात्मा, एवढा प्रभू भावे, पण बळीच्या दारात जाऊन वामन बटूचं छोटस रूप धारण करावं लागलं. मग आशा उपजली वामनाशी, नीच वामन. आशा उपजली भगवंताशी, मोठा असणारा, पण आशा निर्माण झाली म्हणून शरीर काय मिळालं? छोटं करावं लागलं. आशाची पूर्ती करण्याकरता छोटं व्हावं लागतं. आशा निर्माण झाल्यानंतर छोटेपणा निर्माण होतो. म्हणून आशा ही समूळ नष्ट करावी लागते, मग मोठेपणा प्राप्त होतो. संत महात्मे जगतामध्ये मोठे का? कारण त्यांनी आशा समूळ नष्ट केलेली असते. बस, आशा शिल्लक ठेवलेलीच नसते. आणि म्हणून कलियुगामध्ये साधू थोर असतात. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. ते मोठे असतात का? कारण त्यांच्या अंतःकरणात काय नसते? आशा नसते, अपेक्षा नसते. आशा नसते, अपेक्षा नसते. संत मोठे असतात, त्यांच्या असनाने सुखाला चढावा चढवल्या जातो. सुखाला चढावा म्हणजे भगवत मूर्ती आहे आणि मूर्ती सुशोभित आहे, पण तिला जर आपण सुशोभित सुंदर टवटवीत फुलं जर वाहिले तर ती मूर्ती आणखी काय दिसते? सुशोभित दिसते. फुलांच्या सौंदर्यामुळे भगवंताचं सौंदर्य काय होतं? आणखी वाढत. तसं परमात्मा स्वतः सुखरूप आहे, पण सुखरूप असलेल्या परमात्मा जर संतांच्या सहवासात गेला तर त्या सुखाला देखील चढावा. म्हणजे टवटवीत फुलांचं सुख संत महात्म्यांच्या बाबतीत दिलं जातं, संत महात्म्यांच्या द्वारा त्याला मिळतं. म्हणून ज्ञानोबरांनी शब्द वापरलाय, सुखाशी चढावा जयाचे असने विठ्ठला निरपेक्षता, कुठल्याही प्रकारची कोणत्याही काली अपेक्षा नसते. परमात्मा उदार आहे, मागतो मागण्याकरता, मागणाऱ्याला देण्याकरता तो तयार आहे, अधिकार संपन्नतेला देण्याकरता तयार आहे. संतांनी भगवत भक्तीच्या द्वारा अधिकार मिळवला, ज्ञानही आहे. परमात्मा देण्याकरता उदार आहे, स्वतंत्र आहे, देण्याकरता तयार झालेला आहे. पण संत महात्मे देवाकडे काही मागत नाही. तुका म्हणे मज न लगे दसोडी. दसोडी म्हणजे काय? सुतळी असते पा, सुतळीच्या जर आपण अशी तोडल्यानंतर त्याचे दोरे दोरे असतात ना, त्याच्यातली एक दोरा काढला की त्याला म्हणतात दसोडी. भगवंता सुतळी सोडत, सुतळीचा तोडाही नाही, पण सुतळीच्या तोड्यातली दसोडी सुद्धा आम्हाला लागत नाही. बस, तुझं जगत, तुझं काय असेल वैभव संपन्नता तुझ्याकडे ठेव, ते आम्हाला लागत नाही, आम्ही त्याचे भुकेले नाहीत. बस, आमच्या भक्तीच्या द्वारा देवा तुला ऋणी करून ठेवू, आमच्या सेवेच्या द्वारा देवा तुला ऋणी करून ठेवू. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा, ऋणी करून ठेवू सेवा, ऋणी करून ठेवू सेवा. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा, ऋणी करून ठेवू सेवा, ऋणी करून ठेवू सेवा. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा, हे ऋणी करून ठेवू सेवा. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा, हे ऋणी करून ठेवू सेवा. देवाला ऋणी करून ठेवू. कशाच्या द्वारा? सेवेच्या द्वारा. इतकी सेवा करू, पडेल ती सेवा करू, संप्रदायाच्या दृष्टीने करू, साधनाच्या दृष्टीने करू, संत महात्म्यांची करू, संत महात्म्यांच्या मार्गाची करू, सेवा करू. बस, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. संत निगमराय बोलतात, सेवे करता. बस,
येत सेवा हाची दारवंटा. आणि या विचारापर्यंत संत महात्मे पोहोचलेले असतात. निर्लोभ आणि निर्लज्ज होऊन फक्त सेवा करत राहतात. त्या सेवेच्या मोबदल्यात परमात्मा संतुष्ट होतो आणि नेहमी म्हणतो काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि संत महात्मे मग काहीही मागत नाही, जे मागायला पाहिजे ते मागतात. नवे नवे तुम्ही आम्ही देखील देवाला काय मागावं हे ते शिकवतात. नाही तर आपल्याला ज्ञान नाही मागण्याचं. साधी सत्यनारायणाची पूजा करायचं म्हटलं, साधी 4 फूट मग ते असणार चौरंग व्यवस्थित बांधायचा, ब्राह्मण देवांना बोलवायचं, तिथी पाहायची, हे सर्व गोष्टी झाल्या. मग जवळच दुकान असतं, दुकानात जायचं, पूजेकरता साहित्य सांगितलेलं असतं, द्या सुपारी. मग दुकानदार विचारतात खाण्याची का पूजेची? म्हणले का बरं? म्हणजे खाण्याची थोडी महाग आहे, पूजेची स्वस्त आहे. म्हणजे का? म्हणजे ती किडलेली आहे. म्हणजे कारण देवाचा कुठल्याही प्रकारचा काय नसतो, आपल्याला त्याचा काही आग्रह नसतो, हीच सुपारी पाहिजे, तीच सुपारी पाहिजे, देवाचा आग्रह नसतो. मग आपण निवडून किडक्यात घेऊन येतो. बाजारात गेलो तर वांगे आपण जे कीड लागलेली आहे ते टाकून देऊ, पण दुकानात जर पूजेचे साहित्य आणण्याकरता गेलं तर आपण निवड करत नाही. काय निवड? द्या बरी, द्या, चालते, घेऊ दखून, देवा घ्या दखून. परत देवाला सुद्धा ज्ञान पाचतो आपण. आणि संकल्प करण्याची वेळ येते, मग तिथं पूजा साहित्य मानलं जातं. मग किडकी सुपारी, जाळी लागलेली खारीक, खौट खोबरं, खट्याळ गिराईक, ही सर्व सामुग्री देवाच्या समोर ठेवतो. ब्राह्मण देवा म्हणतात म्हणा मम सकल कुटुंबानाम मग क्षेम आयु आरोग्य धन ऐश्वर्य संपत्ती रिह परजन्मनी द्विपाद चतुष्पाद सर्वेशाम सिद्धिर्भवतु रिद्धिर्भवतु सर्वं प्राप्तं भवतु. सोडा पाणी. अजून पूजेला आरंभही नाही. आरंभ करण्याच्या अगोदरच अशीची लिस्ट. विठाला 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 प्रयोजन मानुद्दिश्य मंदोपि न प्रवर्तते. बस प्रयोजन रहित काम करायला तयारी नसते आपली. पण सांगू, आपल्या घराच्या समोर तुळशी वृंदावन असतं, त्याला किती किलो आंबे लागतात? किती किलो आंबे लागतात तुळशीला? बर, तुळशीच्या झाडाची खूप कडक ऊन लागलं, खूप कडक ऊन पडलं, मग त्याची सावली आपल्याला उपयोगाला येते का? नाही. सावलीच्या उपयोगाचं नाही, न त्याला फळं लागत. आणि त्याचा सांभाळ किती करावा लागतो? प्रतिपाळू तरी पाटाचा, ज्ञानोबराय बोलतात. प्रतिपाळू म्हणजे संरक्षण, पाटाचा म्हणजे अगदी सचोटीने श्रेष्ठ त्याचं संरक्षण काय व्हावं म्हणून उंच असं वृंदावन, सुंदर वृंदावन आणलंय आपण. 32, 30, 35, 40 हजारापर्यंत. वशीला लागला काय? पुण्यात गाव आहे ना ते, बरोबर कुठून तरी लाग्गा लावला तुम्ही. कारण हेच वृंदावन आम्हाला चांगलं महाग पडलं म्हणून म्हणलं. भोलेबाबांच्या मंदिराकरता द्यायचं होतं सर्व नेवासा तालुक्यातील मंडळींचे मिळून, तेच आम्हाला महाग पडलं, पण तुम्ही चांगलं आणलं शोधून. आता सगळ्यांनी गराडा टाकला असेल, त्यांना काय मग दुकानदाराचं काही चाललं नसेल, आपल्या पुढं काही चालावं. आणि आपल्या पुढं चाललं तर मग पुण्यात गावकर कसे? विठाला 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 विठाला. प्रतिपाळू तरी पाटाचा, संरक्षण करावं लागतं त्याचं. पण झाडी की जे तुळशीचा, ज्ञानोबराय पुढे फार गोल बोलतात. परी फला फुला छायेचा पाड नाही. कशाची इच्छा नाही? फळाची इच्छा नाही, सावलीची इच्छा नाही, फुलाची इच्छा नाही, फुला छायेचा पाड नाही. बस हे जसं निष्काम कर्म आपण करतोय, कुठल्याही प्रकारची इच्छा धरून नाही, मग त्यातून फल मिळत नाही का? निष्काम कर्म केल्यानंतर फल मिळतं की न मिळतं? अहो, सकाम कर्माचं फल हे इहलोकात प्राप्त होऊन संपतं, पण निष्काम कर्माचं फल मात्र इहलोकातही प्राप्त होतं आणि परलोकातही आपल्या उपयोगाला येतं. विठाला 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 विठाला. तरी पाटाचा सुंदर ओवी आहे.
या ओवीच्या माध्यमातून संत महात्म्याचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपण आपल्या घराच्या समोर असलेल्या तुळशीची पूजा करत असताना फळ फूल छायेची अपेक्षा ठेवत नाही, त्या पद्धतीने संत महात्मे भगवंताची सेवा करत असताना भगवंताकडे सांसारिक भौतिक आणि कुठल्याही प्रकारचं ऐश्वर्य संपन्नता मागत नाहीत. ते काय मागतात? ते मागतात, हे भगवंता, तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या मार्गामध्ये आम्हाला जे साधन मिळालं त्या साधनाविषयी जो बोध प्राप्त झाला, जी भावना निर्माण झाली, किंवा परमात्मा तुमचं दर्शन झाल्यानंतर आमच्या अंतःकरणात जो भाव निर्माण झालेला आहे, एक शुद्ध अवस्थेतील मागणी असते आणि एक असते ती साधक अवस्थेतील मागणी असते. साधक अवस्थेतील मागणी ही साधना करता असते आणि सिद्ध अवस्थेतील मागणी ही भगवत प्राप्ती करता, म्हणजे भगवंताचा जो निर्माण झालेला भाव आहे तो टिकून राहावा. हे देवा, हे भगवंता, परमात्मा, तू म्हणतोस ना काहीतरी मागा, काहीतरी मागा. भक्तीचं ऋण कमी करण्याकरता तुझा आग्रह आहे ना, पण आम्ही ज्ञान संपन्न आहेत, आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाही. या जन्मात तुझ्या डोक्यावरती भक्तीचं ऋण आम्हाला करता आलं, पुढच्या जन्मातही पुन्हा तेच ऋण उत्तर आम्ही करत राहू. आणि त्याकरता आता तुमच्या विषयी निर्माण झालेला जो भाव आहे तो भाव नष्ट होता कामा नये, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये. म्हणून हे देवा, माझ्या भावाला अंतराय नको. अभंगात आता माझ्या भावा, 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 आता माझ्या
देवा आता माझ्या भावा, अंतराय नको देवा. देवा तुमच्या विषयी निर्माण झालेला जो भाव आहे तो मनामध्ये टिकून राहावा. कारण भाव निर्माण होतो पण टिकून राहत नसतो. बऱ्याचशा मंडळींचा भाव निर्माण होतो पण तो टिकत नाही ना, टिकत नाही. उत्साहामध्ये सप्ताहामध्ये भाव निर्माण होतो, काला झाला दहीहंडी फुटली की भावही त्याच्याबरोबर फुटतो का बऱ्याच लोकांचा. मग त्यांची आणि मंदिराची गाठ पडत नाही परत पुढच्या वर्षापर्यंत. म्हणून आता जो भाव निर्माण झाला तो भाव नष्ट होता कामा नये. अंतराय नको देवा. बऱ्याचशा मंडळींना असं वाटलं दोन भाऊ असतील, एक भाऊ दुसऱ्या भावाला म्हणत असं, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. तर तो व्यवहारातला भाऊ इथं नाही घ्यायचा. भाव म्हणजे काय? कापसाला यंदा जास्त मिळाला तो का? कांद्याचा उतरला तो? भाजीपाल्याला नसतो तो? ऊसाला नेहमीच चालत आला तो? भाव म्हणजे काय? दोन प्रकारचा भाव असतो. एक साधन विषयक भाव आहे. थोडा आवाज कमी करा, ते मोबाईलचं काय यंत्र. दोन प्रकारचा भाव असतो. एक साधनाविषयी भाव असतो आणि एक असतो तो देवाविषयी. साधनाविषयी भाव म्हणजे देवाकडे घेऊन जाणारं जे साधन आहे त्या साधनाविषयी भाव असावा लागतो. उदाहरणार्थ संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या दर्शनाला चाललो तर त्याकरता दिंडी हे साधन आहे. भगवान पंढरीनाथाच्या दर्शनाला चाललो तर त्याकरता दिंडी हे साधन आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण हे काय आहे? साधन आहे. गळ्यामध्ये टाळ घेऊन भजन करणं हे काय आहे? साधन आहे. मग पायी वारी, तीर्थयात्रा, कर्म, अनुष्ठान, ज्ञान प्राप्ती ह्या सर्व गोष्टी काय आहेत? साधन आहेत. या साधनाच्या द्वारा साध्य होतो तो परमात्मा आहे. मग त्या साध्याविषयी एक भाव असतो आणि ह्या साधनाविषयी सुद्धा भाव असतो. मग साधन प्राप्त झालं, दिंडी प्राप्त झाली, त्या दिंडीत भाव पाहिजे. वाचनाकरता ग्रंथ मिळाला, त्या ग्रंथ वाचनासाठी सुद्धा काय पाहिजे? भाव पाहिजे. आपण मागं चिंतन केलंय, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. भाव धरी तया तारील पाषाण. पाषाण सुद्धा तारतो. भाव नसेल तर साधन तारून नेत नाही. भाव बळे आकळे रवी ना कळे, रवी ना कळे, भाव बळे आकळे, रवी ना कळे, रवी ना कळे, तळियावळे तैसा हरी, तळियावळे तैसा हरी, तळियावळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. काय सुंदर दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी. आणि म्हणून नेहमी आपण पाहतो, पहा, संत महात्म्यांनी या मराठी भाषेमध्ये ज्ञान जोपासले. संत वाङ्मयाला सोडून जर आपण बाजूला गेलो तर मराठी भाषेचा स्वाभिमान दिसेल आपल्याला, पण ज्ञान त्यात असेलच असं सांगता येत नाही. कित्येक मराठीच्या अशा सिरियल आहेत त्या मराठीचा स्वाभिमान बाळगणाऱ्या आहेत, पण त्यातून ज्ञानदान त्यांना करता येणं शक्य नाही. बस हास्य जत्रा, केवळ विनोदापुरती भाषा वापरणं म्हणजे त्याचा खरा स्वाभिमान नाही. आपल्या भाषेतून समोरच्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, काहीतरी त्याला सूचना मिळाली पाहिजे, आपल्या जीवनाची ती कर्तव्यता मिळाली पाहिजे, आपल्या जीवनाचं साफल्य व्हावं असं काहीतरी त्याच्या पदरात पडलं पाहिजे. आणि हे पदरात जर पाडत आला असेल संप्रदाय तर तो वारकरी संप्रदाय आहे. आतापर्यंत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गाथेच्या माध्यमातून संत महात्म्यांनी जगाला मनोरंजन नाही पण ज्ञान दिलं. विठाला 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 विठाला. काय सुंदर दृष्टांत आहे. संतांची भाषा किती शुद्ध आहे, किती स्वच्छ आहे आणि किती प्रगल्भ आहे, प्रगट आहे. सूर्यप्रकाशापेक्षाही तिचं तेज महान आहे. अर्थ बोलाची वाटप आहे. संत महात्मे बोलतात तर त्यांच्या शब्दाच्या पाठीमागे
अर्थ असा धावत असतो वाट पाहतो संत कधी बोलतील आणि मी अर्थरूपाने त्यांच्या शब्दातून बाहेर कसा पडेल. म्हणून ज्ञानदान जगतामध्ये टिकून ठेवलंय ते संत महात्म्याच्या वाङ्मयात. जगतातील भौतिक आपण ग्रंथ वाचा, भौतिक कादंबऱ्या वाचा, माहिती मिळेल पण ज्ञान मिळेल म्हणून सांगता येत नाही. बस माहिती मिळेल. भौतिक जगतामध्ये इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर, डॉक्टर या सर्व भौतिक जगतातील माहिती देणाऱ्या गोष्टी आहेत. पण ज्ञान मिळवायचं असेल तर त्याकरता गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, संत प्रणित जो मार्ग आहे, संत प्रणित जे ग्रंथ आहेत त्याच्याशिवाय पर्याय नाही. विठ्ठल 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 करतळी आवळे तैसा हाय. कशा करता सांगतोय? आवळा आहे आवळा, आणि कर तळावर म्हणजे आपल्या तळ हातावर तो घेतला. तळ हाताचाच शब्द कर तळावरी. आवळे आवळा ठेवला. मग तो जसा आपल्याला सर्वांगाने पाहता येतो. कसा पाहता येतो? ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितलं, म्हणले कर तळावरी वाटोळा डोलतू दिसतसे आवळा. त्याला विशेषण वापरलंय डोलणारा. कारण जर नुसता ठेवलेला असेल तर ठेवलेली जी बाजू आहे ती दिसणार नाही. पण डोलणारा जर आवळा असेल, असा डोलणारा, सर्व बाजूने त्याचं ज्ञान प्राप्त होईल. असा सर्वांगाने भगवान परमात्मा जसा आवळा आपल्याला तळ हातावरचा समजतो, त्या करतल आमल कवत परमात्म्याचं देखील ज्ञान होतं. ते कशाने? भाव बळे आकळे. तुका म्हणे भाव जवळी धरोनी आणि देव, जवळी धरोनी आणि देव, जवळी धरोनी आणि देव. म्हणे भाव जवळी धरोनी देव, जवळी धरोनी आणि देव, जवळी धरोनी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरोनी आणि देव. जो देव कशाने येत नाही तो देव भावनेने, म्हणजे भाव त्या देवाला धरून घेऊन येतो आपल्याकडे. बस. तुका म्हण भावे देवाचा तारा वावे, असे भक्ताची घरी कामेन सांगता घरी. तुका म्हण भावे देवाचा तारा वावे, असे भक्ताची घरी कामेन सांगता घरी. काय दिलं त्याने? किती मजुरी दिली देवाला काम करायला? फक्त त्यांचे सर्व काम करतो. कशामुळे? देव भावाचा भुकेला. मग आता प्रत्येकाच्या अंतःकरणात वारकरी संप्रदाय रूपी साधनाविषयी भाव निर्माण झाला, ही एक गोष्ट आहे. आणि जगद्गुरु तुकोबारांच्या दृष्टीने देवाविषयी भाव निर्माण झाला. देवापेक्षा मोठा कोणी त्यांना वाटत नाही. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव. परमात्मा तूच माझा सर्व काही. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे ना आता नाही दुसरे. दुसरं काहीच नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल. परमात्माच पाहिला. हा भगवंताच्या विषयी निर्माण झालेला भाव. आणि तो ज्याने प्राप्त होतो तो दिंडीच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून. म्हणून भजनाविषयीचा भाव, निर्माण झालेला भाव नष्ट होता कामा नये. बस नष्ट होत असतो. पंढरपूरला गेलो, तिथं गेल्यानंतर उत्साह निर्माण झाला, आनंदाच्या भरामध्ये माळ घातली. पण कोरोना सारखं संकट जर आलं तर ती टिकेलच म्हणून भरोसा नाही. अंतराय नको देवा. त्या भावामध्ये आणि माझ्यात काय नको? अंतराय नको. व्यवहारात सुद्धा भावामध्ये ना आपल्यात काय नको? अंतराय नको. सचिन महाराज विनोदाने सांगत असतात, भावाची आतुरी भावाची या पुरी वाहावशी आहे ना. तो म्हणतो नाही नाही भावाची तुरी वाहावशी. म्हणजे भाऊ झोपे गेला की मग हा त्याच्या तुरी वाहून घेऊन येतो. तर तसं नको. तसं नाही. ती विनोदाची भाषा सोडून द्या. भाव निर्माण झाला की त्याला अनेक प्रकाराने नष्ट करण्याकरता प्रयत्न केला जातो. बर, प्रयत्न केला जातो. मुद्दाम शब्द वापरतो मी. का? आपले काही तथाकथित मित्र असतात, ते म्हणतात काय वारीला गेला माळ घालून आला.
मग त्याकरता कठोर व्हावं लागतं. आमचे स्वामीजी सांगत असतात, म्हटले मित्र कोण? जो या जगतातून तारून नेऊ शकतो, तारून नेण्याकरता आपल्याला बळ देतो, तो आपला खरा मित्र. पण जो डुबवतो, असलेली भावना समाप्त करतो, त्याला मित्र म्हणू नका. तो म्हणत असेल चल त्या ढाब्यावर जाऊ, चल त्या काय असतं ते बारवर जाऊ. मग तसे मित्र ते मित्र नसतात, ते खऱ्या अर्थाने आपले शत्रू आहेत, पण आपल्या लक्षात येत बर खऱ्या अर्थाने ते शत्रू असतात. मग लटकत जर आता आपण आलो, माळ घालून आलोय, मग आपल्या या परमार्थाच्या साधनेमध्ये अंतराय निर्माण करू पाहतात ना, मग त्यांना ओळखायचं. मग ते मित्र जरी असले पूर्वीचे, मग 100 रुपये त्यांना देऊन टाका आणि सांगायचं भाऊ आता फक्त रामकृष्ण हरीपर्यंत दोस्ती. दुसऱ्या भागाकडे जर न्याल तर मग मी आता 100 दिले, पण पुढच्या वेळेस रूम न काढून मग पाठीवर देईल. म्हणजे स्वामीजी सांगतात आमचे. का? कारण भगवंताविषयी निर्माण झालेला भाव आहे तो नष्ट करण्याकरता प्रयत्न करत असतात, आणि त्याकरता आपलं पाप त्यांच्या रूपाने समोर आलेलं असतं. आपल्या पुण्याच्या प्रतापाने ते भेटलेले नसतात, आपल्या पापाच्या प्रतापाने अशी विघातक माणसं भेटतात की जी या परमार्थाच्या मार्गावर असणाऱ्याला पुन्हा वाम मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांना ठणकावून सांगायचं काय, आमच्यात आणि भगवंतात, आमच्या आणि साधनेत कुठल्याही प्रकारचा अंतराय येता कामा नये. जर अंतराय आपण आणत असाल तर तुम्ही आमचे मित्र नाहीत. विठाला विठाला अंतराय नकोय. भावनेमध्ये अंतराय येता कामा नये. कित्येकांच्या भावनेमध्ये अंतरायाला आपण पाहिला, पण नाविलाज झाला त्यावेळेस. समजा ठीक आहे, औषध म्हणून करावं लागलं, स्वीकारावं लागलं, पण आता तरी सावध व्हा ना. आता तरी सावध झालं पाहिजे. गेला ना आता तो, कोरोनाची भीती गेली. मग बऱ्याचशा मंडळींनी त्या काळात आपला भाव नष्ट केला साधनाविषयीचा. एक माऊली मी ऐकलं, म्हणले खुरपणारी ती माळ करीन, तिला डॉक्टरने सांगितलं तुम्ही जर हे घेतलं नाही तर तुम्ही मराल. तिनं ठणकावून सांगितलं, म्हणले पा मेले तरी चालल, पण मी त्या मार्गाला जाणार नाही. मेले तरी चालेल. महाराज रामकृष्ण हरी म्हणत म्हणत प्राण सोडले, पण तिनं डॉक्टरचं ऐकलं नाही. याला म्हणतात देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. अशी भावना असणं म्हणजे हा भाव आहे, आणि तो नष्ट न होऊ देण्याकरता सावधगिरी असावी. म्हणून देवा आता माझ्या भावा अंतराय नको देवा. कधी कधी काय होतं, आपण असमर्थ होतो. मग त्याकरता सांगतात ना, जर घरमालकाचं कुत्र धावून आलं तर कुत्र्याला हाड करण्यात वेळ घालवायचा नाही, कारण आवरल्या कुत्र्याला जोर फार. समजती का भाषा? जे कुत्र धावून आलं त्या कुत्र्याला हाड म्हणायचं नाही, पण कुत्र्याचा मालक कोण आहे त्याला आवाज दिला की कुत्रा आपोआप शांत होते. त्याला बाकी काही करावं लागत नाही. आणि जर तुम्ही तुमच्या प्रयत्नाने कुत्र्याला अडवायचा प्रयत्न केला आणि कुत्र्याचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला की मग मात्र कुत्र आवरत नाही. आवरल्या कुत्र्याला जोर फार. जेवढं हाड म्हणलं तेवढं भॉ 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 करतो. जेवढं हाड म्हणलं की तेवढं जोरात भॉ करतो. मग त्याकरता त्याला हाडही म्हणायचं नाही, काही म्हणायचं नाही, फक्त मालकाला आवाज द्यायचा. तसं या जगतामध्ये आपण वावरत असताना काम क्रोधाधिक हे जी कुत्रे त्या अंगावर धावून येतील. भगवंताच्या प्रति विघातक असणारा भाव नष्ट करणारे काही प्रसंग येतील. मग त्या वेळेस आपण प्रसंगांना तोंड देण्यापेक्षा देवाची प्रार्थना करायची, देवा असे मित्रही नको की जे वाम मार्गाला नेतील. देवा अशा प्रकारची संगती सुद्धा नको. बस अशी संगती दे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्याची घडावी संगती. घडावी नाही तर मग घडावी संगती. त्याची विसंगती नको, संगती घडावी ही मागणी. म्हणजे जसं कुत्र्याच्या मालकाला आवाज दिल्यानंतर कुत्र शांत होतंय, तसं भगवंत रूपी मालकाला आपण आवाज द्यायचा, देवा आता माझ्या भावा अंतराय नको, विघ्न नको. माझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ना ते मी आनंदाने करीन. अभंगाचं दुसरं चरण. आले भागत करीतो, आले भागत करीतो, आले भागत करीतो,
करीतो आले भागात करीतो आले भागात करीतो आले भागात आले भागात करीतो आले भागात करीतो आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागात करीतो आले भागात करीतो आले भागात करीतो आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागात करीतो आले भागात करीतो आले भागात करीतो आले भागात करीतो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो देवा. क्रम प्राप्त साधन प्राप्त जे जे काही साधन आम्हाला प्राप्त झालंय ते आम्ही आपला आनंदाने करू, कारण कर्म हे करावंच लागतं. ह्या शरीराची संगती आहे तोपर्यंत कर्म माणसाला सुटत नाही. म्हणजे नाही नाही मग सगळं सोडून देतो आणि देवा धर्मालाच लागतो, कारण अंतराय नको देवा. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय नको, अंतराय विघ्न नको. मग वाट्याला आलेलं दुकान, वाट्याला आलेली शेती, बैलजोडी, मग ही काय मग देऊ का सोडून? तर तुकोबरांनी त्याची शंका इथं आपल्या मनात आलेली ती तिथंच अगोदरच म्हणजे प्रश्न निर्माण होण्याच्या अगोदरच उत्तर दिलं. आले भागाते करीतो. जी शेतीवाडी बैलजोडी आपल्या वाट्याला आली ती यथासांग पार पाडायची ती सेवा आहे. कारण पोट लागले पाठीशी हिंडविते देशोदेशी, पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोट येते सवे. पोटे सांडियेली चवी निच्या पुढे नाचवी, पोट कासयाने भरे तुका म्हणे झुरझुर मरे. तुकडोजी महाराजाचा अभंग. विठाल 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 विठाल. पोट कासयाने भरे तुका म्हणे झुरझुरू मरे. पोट भरतच नाही. बर, पोटा भेने जिकडे जावे, पोटा भेन गेलो हिमालयात, पण पोट तिकडे येतंय. जरी झाला संन्यासी माध्यान्नाशी, कारण का पोट त्याच्या सोबत येत. आणि त्याकरता ज्ञानोबराय सांगतात, जवरी संगू प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा, ऐशी आई करू म्हणते तयाचा आग्रहो चिवरे. काय समजून सांगतात ज्ञानोबराय? ज्ञानोबराय म्हणतात, बाबांनो, जोपर्यंत या प्रकृती म्हणजे या शरीराचा संग आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणं शक्य नाही. आणि जर आपण म्हटलो आम्ही कर्माचा त्याग करू, म्हणजे काय करू? कर्माचा त्याग करू म्हणजे आम्ही काम सोडून देऊ, शेती करणार नाही. म्हणजे शेती नाही करणार मग काय करणार? म्हणे बसून राहू. म्हणजे बसून राहणं काय? कर्मच. बस नाही काय कर्म आहे? नाही नाही आम्ही झोपून राहू. मग झोपणं काय? कर्मच. कर्मच. नाही नाही नुसतं जीवन फक्त झोपू, बाकी काहीच करणार नाही, मग ते काय? कर्म आहे. बरं, काहीच जरी नाही केलं, हातपाय चालणं थांबतील का? थांबणार नाहीत. काय चरण चालो विसरले, पाय चालायचं विसरतील का? हात घेण्यात देण्याचं विसरतील का? डोळे पाहण्याचं विसरतील का? कान ऐकण्याचं विसरतील का? श्रोत्र कान झाले, त्वचा स्पर्श घेण्याचं विसरेल का? त्या त्या प्रकृतीला आपल्या आपल्या विषयाची काय पडलेली आहे? सवय पडलेली आहे. जवरी संगू प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा. कर्माचा त्याग घडणं शक्य नाही. मग देवा, तुझ्या आणि माझ्यामध्ये अंतराय येऊ नये हे खरं आहे,
पण माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी करत राहीन, हेही खरं आहे. आले भागा ते करीतो, करत राहील निष्काम भावनेने. बस कर्म प्राप्त आहे म्हणून करत राहील, बस निष्काम भावनेने कर्म करत राहील. पण अट्टहासाने एक करील, तुझे नाम उच्चारितो. मग आला तो कार्तिक स्नानाचा महिना आला की काम करत 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 सुद्धा मी पहाटे उठेलच, स्नान करीलच, मारुतीच्या जवळात जाईलच आणि तिथं जाऊन काकड आरतीचं भजन म्हणेलच. का? कारण वाट्याला आलेलं कर्म मी करतोय दिवसभर, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मग एक महिना का होत नाही मी भगवंताच्या मंदिरात जाऊन काकडा करेन, अशा प्रकारची भाव मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. तर मग समजायचं आपले चाललेला प्रवास कसा आहे, योग्य आहे. नाही तर मग काही माणसांनी नाही का, काही लोकांना उक्त दिल्यासारखंच असतं. आता बहुतेक ठिकाणी आपण सप्ताहाला जातो ना, आता इथं पहा ना किती संख्या व्यवस्थित, सर्व व्यवस्थित. नाही तर मग जिथं गेलो का तिथं सर्वांच्या म्हणजे तोंडावर अशी गौरी फुटल्यासारखीच, ओढिली गौरी तैशे दिशे तोंडावर. असं वाटतं इथं नेमकं सुतक पडलंय का काय, नेमकं झालं काय कळत नाही. इतके अवदासीने आपण उत्साहाने तिथं जावं, गाडी चालवत जावं, खडबड खडबड रस्त्यांची, टोल नाके भरत जावं, सर्व काही करत जावं. ओव्हरटॅक करून कोणी आपल्याला ओव्हरटॅक करून जातं, धूळ खायची. एखादा रागाने पाहतो त्याचं सहन करायचं, आडवीच मारली म्हणतो, काहीतरी म्हणतो, म्हणजे कळत नाही का हे टोपीवाल्या म्हणतो. आणि टोपीवाला गंधावाला दिसला की त्यांना काय मोकळा मंगळवारच. मग उठकी सूट म्हणजे गंधावाले आणि टोपीवाले दिसले की मग काय, जे त्यांना जणू काही लायसनच मिळालं कसंही वागण्याचं. आमच्याकडून थोडीफार गाडी अशी अशी झाली की मग रागाने डोळे वाटारून पाहतात, इतके मोठे डोळे करतात जणू काही आपण त्याच्या डोळ्यात जाऊन बसू. होतं ते. हे सर्व संकट पार करत तिथं गेलं की मग आनंद व्हावा की नाही. पण तिथं गेल्यानंतर 12 वाजलेलेच, 7 वाजताच. तसं नको. का? कारण असं आहे पहा, क्रमप्राप्त असलेलं जे कर्म आहे ना ते करावंच लागतं, ते केलंच पाहिजे, भावनेने केलं पाहिजे. पण अट्टहासाने भगवत प्राप्ती करता अट्टहास करावा लागतो. आता इथे ही 25-30 काही साधक मंडळी वाचना करता होती. सोपं आहे का वाचन? पहाटेच उठा, स्नान करा, ग्रंथ घ्या, आसन घ्या, आपली ग्रंथाची पिशवी उचला, जा तिथं जाऊन झाडलोट करा, रांगेत बसा, व्यासपीठ ठेवा, दर्शन घ्या, व्यासपीठाचं घ्या, ग्रंथाचं घ्या, भगवंताचं दर्शन घ्या, वाचन करा. वाचन करत असताना काना, मात्रा, वेलांट्या, प्रत्येक ओव्या, नाही तर बरेच माणसं वाचतात जणू काही ज्ञानेश्वरी पाठच आहे, वर पाहून वाचतात. आणि वाचकाने जर पाहिलं, व्यासपीठाच्या चालकाने असं पाहिल्यावर ओठ हलवतात, आवाज निघत नाही पण ओठ हलवतात. जसं काही मुलं नाही का नाटकं करतात, रडतात पण डोळ्याला अश्रू नसतात. बस तसं नको, तसं नको. अंतःकरणपूर्वक पाहिजे, अट्टहासपूर्वक पाहिजे, प्रयत्नरत पाहिजे. जसं सकाम कर्म करत असताना जर सांगितलं 5 वाजता, उद्या पहाटे 5 वाजता जे जे येतील, बरोबर 5ला 5 कमी असताना, 5ला 5 मिनिटं कमी असताना जे जे येतील त्यांना 101 रुपये बक्षीस आणि 1 ग्रंथ देण्यात येणार आहे, असं जर सांगितलं. कसं जर सांगितलं असं अगोदरच, 5ला 5 मिनिटं कमी असताना जे येतील ते म्हणतील महाराज 5 वाजून 5 मिनिटं सोडा, आम्ही 4:30 पासून अगोदर रांगेत तिथं हजर राहू. असं म्हणजे प्रयोजन दिसलं काहीतरी, का त्याच्यातलं फल दिसलं की माणसं प्रवृत्त होतात. पण फळ जर दिसलं नाही तर माणसं प्रवृत्त होत नाही. बस तुकोबराय सांगतात, बाबांनो निष्काम कर्म केलं पाहिजे. आले भागा ते करीतो, पण अट्टहासपूर्वक भगवंताचा मार्ग मात्र स्वीकारला पाहिजे, त्याकरता प्रयत्नरत असलं पाहिजे. बरीचशी माणसं म्हणतात महाराज दिंडीला येणार होतो आम्ही, पण म्हैस व्यायला झाली त्यामुळे येता नाही आलं. बरं मग पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी म्हणते नाही आता मुलगी बाळंतपणाला आली, येता नाही येणार. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणते नाही आता ते मोटर जळाली. काहीतरी कारण असतात. अहो आले भागा ते करीतो, जे भागाला आलं ते कर्म करायचंच, पण भगवंताचं नाम उच्चारण आणि भगवंताच्या साधनेपासून दूर जाऊ नये म्हणून अट्टहासपूर्वक त्याचा प्रयत्न करायचा. दृढ माझे मन, दृढ माझे मन, जय हो जय हो. दृढ माझे मन, दृढ माझे मन, दृढ माझे मन,
दास करीतो ठोपार घुमाई हातवर घ्या ठोपार घुमाई हातवर घ्या ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई भजन म्हणा सर्वांनी ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई तरी खबरदार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ठोपार ठोपा 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 खाली बसा पोरांनो टाळ वाजा खाली टाळकरी मंडळी खाली बसा ठोपा 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 टाळी 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 टाळ नका बाजूवर टाळी पाहू द्या मला वा 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 फसवलं बरं का शेवटचा भाग टाकला नाही विचारी तो देवा खऱ्या अर्थाने भाव नष्ट करणारी साधनं म्हणजे मन आहे ते मन तुमच्या चरणाशी सतत बांधून ठेवा कारण असं असतं मन यो मनुष्यानाम कारणं बंध मोक्ष यो गती अधोगती मनाची ही युक्ती गती आणि अधोगती ही मनाच्या हातात आहे म्हणून देवा माझं मन तुमच्या चरणावर बांधून ठेवा तुमच्या नामाचं चिंतन करणं माझं कर्तव्य पण माझं मन तुमच्या चरणाशी बांधून ठेवणं हे तुमचं काम दृढ माझे मन आणि चाले अशी सुंदर म्हटली बांधूनला बरोबर असा फासा यायचा फासा हा दृढ माझे मन पायी राखावे बांधून आणि देवा तुमच्याकडे जात असताना वाटेवरती अनेक फाटे फुटतील पण ते फाटे त्या फाट्याला आम्हाला वळू देऊ नको मला एक प्रश्न आहे म्हणजे शाळेत विचारलेला होता तुम्हालाही तो विचारतो वाट कुठं संपते हां प्रश्न काय आहे वाट कुठं संपते थोडक्यात उत्तर द्यायचं वाट कुठं संपते थोडक्यात उत्तरे द्या आता हे बोल नका बाळा हे बाळा बोल नको वाट कुठं संपते वाट कसं काय संपल संपते का वाट वाटेला वाट उपवाट पाऊल वाट वड्याची वाट नदीची वाट गटरीची वाट तिकडची वाट 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 वाटा वाटा अनेक वाटा आहेत वाट संपत नाही वाट संपत नाही का संपतच नाही वाट संपत नाही का संपतच नाही संपते वाट कुठं संपते ऐकून ठेवा जिथं जायचंय ते स्थान प्राप्त झालं की वाट संपते बस पुनदगावला कीर्तनाला यायचं मग कीर्तनाच्या मंडपापर्यंत आलो म्हणजे वाट संपली आता घरी जायचंय मग घरी गेल्यानंतर वाट संपली साध्य प्राप्त झालं की वाट संपते साध्य प्राप्त होईपर्यंत वाट संपत नाही म्हणून देवा तुझ्या रूपी जे साध्य ते प्राप्त होईपर्यंत आमच्या वाट्याला कुठल्याही प्रकारचे फाटे फुटू देऊ नका कारण वाट्याला फाटा फाट्याला फाटा फाट्याला फाटा ती वाट संपत नसते म्हणून देवा तुझी प्राप्ती झाली की तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो म्हणजे आता इथून पुढे दुसरा फाटा नको तुका म्हणे वाटे 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 नको फुटू दे
नका फुटो देव पाजे नका फुटो देव पाजे अरे भागाचे करीतो अरे भागाचे करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम करी दो